Cancer Healer Center, a new beginning. युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा. अजितदादांचं नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य. पुणे अत्याचार प्रकरणात दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध. आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसते, वकिलांचा मोठा दावा. आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे. घटनेवेळी दोघांमध्ये 7,500 पैशांचा व्यवहार झाला. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडीच्या परिचयातील अॅडव्होकेट सुमित पोटेंचा धक्कादायक दावा. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडीला 70 तासांनंतर गुराट गावातून केली होती अटक. अटकेआधी आरोपी गाडीचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न. प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या गळ्यावर जखमा. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. ठाकरेंवर गंभीर आरोप करत रामदास कदमांचा इशारा. राज्यातल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअॅपद्वारे मिळणार. सरकारचा मेटा कंपनीशी करार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मनोज कुमार शर्मा राज्याच्या कायदा सुव्यवस्था विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी. यशस्वी यादव आता राज्य सायबर सेलचे अप्पर पोलीस महासंचालक असणार. तर सुहास वारके कारागृह आणि सुधार सेवा विभागाचे नवे अप्पर पोलीस महासंचालक. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणेंसह अनेक कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत. शिवसेनेला आजपर्यंत लाल दिवा मिळाला नसल्याची खंत व्यक्त करत सोनावणेंकडून मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त. मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोने ऐतिहासिक टप्पा गाठला. मेट्रो 3ची कफ परेड या अंतिम स्थानकापर्यंतची धाव यशस्वीरित्या पूर्ण. आचार्य यात्रे चौक ते कफ परेड हा मेट्रो मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी सुरू. सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणासाठी आज आणि उद्या रात्रकालीन ब्लॉक. सीएसएमटी ते भायखळा दरम्यान आज 5 तास तर उद्या 10 तासांचा रात्रकालीन ब्लॉक असणार. Cancer Healer Center, a new beginning.